नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळीव इतिहास. आज मराठी भाषेचा दिवस. त्यानिमित्तानं मराठी भाषेवर वेगळी चर्चा या ठिकाणी करूया. मराठी भाषेसाठी एका इंग्रज अधिकाऱ्याची काय देणगी आहे, ही चर्चा करत असताना थोडा वेळ आपल्यासोबत राहा. पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आवडल्यास नक्की शेअर करा. आपल्या सूचना मांडा. त्याच्यानुसार मराठी भाषेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा चर्चा करतो, तर त्यावेळेला एक प्र. क्यात्रेंचं एक छान वाक्य मराठीमध्ये उपहासात्मक त्यांनी वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये प्र. क्यात्रे म्हणतात, मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ. आता याच्यामध्ये गंमत कशी आलेली आहे बघा. हे जे वाक्य आहे किती मस्त मस्त, म्हणजे किंवा वेगळं अशा प्रकारचं, लई फटकन आपल्याला काहीतरी क्लिक व्हायला लागतं, याच्यामध्ये काहीतरी आहे का. मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ. आता हे वाक्य सहज वापरलं आपल्याला तर वेगळं वाटायला लागतं. मात्र याच्या पाठीमागच गोम आहे. जे सांगतोय हेच याच्यामध्ये दडलेलं आहे. त्याच्यानुसार हे वाक्य कशाप्रकारे घेतलं पाहिजे ही शेवटी सांगेल. तर आपली जी मराठी होती, तर मराठीमध्ये कुठल्याही प्रकारची चिन्ह नव्हती. सरळ ज्या वेळेला आपलं वाक्य संपायचं, तर त्यावेळेला वाक्य संपल्यानंतर एक उभी रेषा वळायची, त्याला आपण दंड द्यायचा म्हणतो आपण. म्हणजे तिथं वाक्य संपलं. मात्र त्याच्या अगोदर आपल्याला कुठल्याही प्रकारचं चिन्ह नव्हतं आणि त्यामुळं कुठल्या वाक्यावर थांबावं, कुठल्या वाक्यावर जोर द्यावा, हे काहीच नव्हतं. आणि म्हणून आपण जर पोथी वाचत असताना बघितलं आपण, तर ते त्यांचं वाचन एका सुरात असतं. म्हणजे त्याच्या जर अशा स्वरूपातलं असेल तर हे दूर करण्याकरता ज्यावेळेस इंग्रज अधिकारी या देशामध्ये राज्य करत होते, इंग्रजांनी काय फक्त आपल्याला इथलं व्यापारीदृष्ट्या लुटलं आणि इथं घेऊन गेले, हे असं आपण म्हणतो ते ठीकही आहे कदाचित. मात्र इंग्रजांनी आपल्या असणाऱ्या देशासाठी अनेक अशा प्रकारचे काही योगदानही दिलेलं आहे. तर त्या योगदानामध्ये हे सुद्धा योगदान आपल्याला पाहणं गरजेचं आहे की मराठी भाषेला समृद्ध बनवण्याकरता एका इंग्रज अधिकाऱ्यानं खूप अशा प्रकारचं काही काम केलं. आणि त्याच्यानुसार आज जे आपण मराठीमध्ये असलेखित आपण म्हणतो त्याला, की शुद्ध अशा प्रकारची मराठी आपण वापरतो. तर याच्याकरता त्यांचंही योगदान या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर त्या अधिकाऱ्याचं नाव होतं मेजर थॉमस कॅन्डी. संस्कृतमध्ये त्यांनी पंडिती मिळवली किंवा मराठी व्याकरणावर खूप अशा प्रकारचं काम केलं. आणि काम केल्यानंतर या मराठी भाषेला जी अशी छान अशा प्रकारची देणगी दिली, ती म्हणजेच आपण विरामचिन्हे देणे. म्हणजे विरामचिन्हे सहज आपण वापरतो, मात्र त्याची देणगी ते कुणी दिलं, ते कसं वापरतात, हे आपल्याला बारकाईनं माहीत नसतं. तर त्या विरामचिन्हे म्हणजेच काय, तर आपण मराठी लिहित असताना सहजपणे अर्धविराम देतो, उद्गारवाचक चिन्ह देतो, स्वल्पविराम देतो, पूर्णविराम आणि प्रश्नवाचक, हे 5 विरामचिन्हे आहेत. म्हणजे एखादं वाक्य आपण जर उच्चारायचं असेल तर आपल्याला पटकन लक्षात येईल. उद्गारवाचक चिन्ह कधी वापरतो आपण, आपल्याला माहितीच आहे की एखादा आश्चर्यचकित आपण बोलतो, तर त्यावेळेला आपण उद्गारवाचक. एखादा प्रश्न विचारायचा आहे, येणार आहेस का, शेवटच्याला प्रश्न अर्थ दिलं. म्हणजे अर्ध तर आपल्याला त्या असणाऱ्या अवतरण चिन्हामध्ये एकापेक्षा अनेक जर आपल्याला द्यायचं असेल तर आपण स्वल्पविराम त्या ठिकाणी देतो. हे असेल तर त्यावेळेला आपण काय करतो, इंग्लिशमध्ये सांगायचं तर पॉज घेतो. आपण कुठं थांबायचं, कुठं काय करायचं, कसं जायचं पुढं, हे जे असेल या असणाऱ्या अवतरण चिन्हामध्ये विरामचिन्हामध्ये त्या ठिकाणी दडलेलं आहे. आणि हीच देणगी आपल्याला 1885 साली या असणाऱ्या मेजर थॉमस कॅन्डीने दिलेली आहे, या इंग्रज अधिकाऱ्यांनी दिली. तर एवढ्यावर ते थांबले नाहीत. 1850ला त्यांनी विरामचिन्हाची परिभाषा नावाचं एक अगदी छोटंसं 16 पानाचं पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामुळेच आज आपण जे पहिलं वाक्य सांगितलं ते दुरुस्त करून आपण सांगूया, मी कॉमा दिला, तुझा नवरा कॉमा दिला, तू कॉमा दिला, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ. हे वाक्य ज्यावेळेस आपल्याकडं सुसाट अशा प्रकारची आपली बोली भाषेला लगाम देण्याचं काम, किंवा कुठं थांबावं, कसं बोलावं, हे या अवतरण चिन्हामुळे विरामचिन्हामुळे आपल्याला कळतं. आणि म्हणून आता वाक्य आपण जर रिपीट केलं पुन्हा एकदा, ते 2 प्रकारे आपण पुन्हा रिपीट जर केलं. पहिल्या पद्धतीनं मी सांगतोय की मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ, याचा अर्थ वेगळा होईल. आणि त्याच्याऐवजी जर आपण विरामचिन्हे वापरली, तू, मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ,
हे वापरल्यानंतर त्याच्यातले भाव आपल्याला कळतात. तर ही देणगी आपल्याला कोणी दिलेली आहे, तर ही थॉमस कॅन्डीने दिली आहे. तर या विरामचिन्हाची खिल्ली उडवण्याकरता किंवा ते काय आहेत हे सांगण्याकरता प्रख्यात्रेने हे वाक्य वापरलेलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चितच आपल्याला या ठिकाणी सांगा. आवडल्यास नक्की शेअर करा आणि काही सूचना असतील तर त्यासुद्धा जरूर मांडा. पाहत राहा गाळीव इतिहास. धन्यवाद.